धर्मच हा राजकारणामध्ये घुसलेला आहे, धर्म हा सरकारमध्ये घुसलेला आहे आणि म्हणून हे सगळं होतंय. बरोबर. आणि हे गेल्या 10-12 वर्षांमध्येच हे झालेलं आहे. त्याच्या आधी हे नव्हतं ना, म्हणजे धर्माचा एवढा प्रभाव नव्हता. हो. दुसरी गोष्ट की घटनेप्रमाणेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. बरं, भारतामध्ये इतकं वेगवेगळ्या प्रकारचं वैविध्य आहे. आज हिंदू लोक सुद्धा गोमांस खाणारे आहेत, मग त्यांच्यावरती ही बंधनच आणली जातात. मग दुसऱ्या बाजूने आपण हेही म्हणू शकतो की आता सावरकरांनीच म्हटलेले की गाय हा उपयुक्त पशु आहे आणि गोमांस हा एखाद्याचा खायचा पदार्थ आहे. मग उद्या जर तुम्हाला म्हटलं की उद्यापासून भेंडीची भाजी खायची नाही कारण त्याच्यावरती बंदी आणलेली आहे, तर ते जितकं हास्यास्पद ठरेल तितकंच हे हास्यास्पद आहे. गोमांस खाणाऱ्या माणसाच्या दृष्टीने ते हास्यास्पदच आहे, कारण गोमांस हा त्याच्या दृष्टीने अन्न आहे ते. मग ते विषारी तर नाहीये ना, बाधक तर नाहीये ना, हानिकारक तर नाहीये ना, मग त्याच्यावर बंदी का आणता?